नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी भरतीविषयी पात्रता आणि काय शिक्षण वगैरे काय लागते आणि याच्या भरतीसाठी काय प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासाठी दिवसभरात काय कामं असते। तर मित्रांनो, इथे बघू शकता, ग्रामपंचायत शिपाई हा ग्रामपंचायती एक कर्मचारी असतो जो ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाकाजासाठी जबाबदार असतो। तो म्हणजे मुख्य भूमिका ग्रामपंचायतीची कार्यालयीन कामामध्ये मदत करतो। खेड्यापाड्यातील वाडी वस्तू दस्तऐवजी देखरेख करणे, ग्रामस्थांशी ग्रामसेवक, लिपिक, पंचायत आणि पंचायत समिती संपर्क ठेवणे, हे अशी कामं ग्रामपंचायत शिपाईची असतात। हे त्यांचे कामं राहतात। तर मित्रांनो, ग्रामपंचायत शिपाई होण्यासाठी काय करावं लागेल। तर मित्रांनो, तुम्हाला इथे 10वी पास असणे गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्यानुसार बदलते, म्हणजे 12वी पास असणे आवश्यक असू शकते। तसे पात्रतानुसार तुम्हाला इथे शिक्षणचं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तुमची भरती प्रक्रिया कशी राहते। तर ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी पद भरण्यासाठी सामान्यतः लिखित, ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मुलाखत घेतली जाते। तर निवड कशी होते। तर मित्रांनो, याची परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीनेच मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना निवडले जाते। नियुक्ती कशी असते। तर निवड झाल्यानंतर उमेदवाराला ग्रामपंचायत शिपाई पदासाठी नियुक्ती दिली जाते। अशा प्रकारे इथे तुम्हाला ग्रामपंचायत शिपाई होता येते। तर ग्रामपंचायत शिपाई कर्मचाऱ्याची कामे कोणकोणती असते, तर इथे दिलेली आहेत। ग्रामपंचायतच्या कार्यालयीन कामामध्ये मदत करणे, दस्तऐवज रेकॉर्ड ठेवणे, ग्रामपंचायतच्या बैठकीचे आयोजन करणे आणि ग्रामस्थांशी संपर्क ठेवणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, ग्रामपंचायतच्या इमारतीची देखभाल करणे, एवढी अशी ग्रामपंचायत शिपाईची कामं राहतात। तर ग्रामपंचायत शिपाई पदासाठी पात्रता कोण असते। तर 10वी पास, वयोमर्यादा 18 ते 30 मध्ये पाहिजे किंवा 40 वर्ष आरक्षण असेल तर इथे सवलत दिली जाते। तर तसेच मित्रांनो, नागरिकत्व महाराष्ट्राच असणे गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, तिसरे अपत्य 2005 नंतर तिसरे अपत्य असल्यास यांना पात्रता नसते। त्याच्यानंतर ग्रामपंचायत शिपाईचा पगार कसा राहतो। तर ग्रामपंचायत शिपाई पदाचा पगार तुम्ही बघू शकता। इथे मित्रांनो बघू शकता, याच्यामध्ये मासिक पेमेंट किती दिलं जातं। तर 15,000 पेक्षा जास्त पेमेंट इथे दिले जाऊ शकते। आणि इतर मित्रांनो, याच्यामध्ये अधिक सुविधा पण मिळतात। त्याच्यामध्ये शासकीय भत्ते वगैरे इथे ग्रामपंचायत शिपाईमध्ये भेटले जातात। तर ग्रामपंचायत अधिकारी शिपाईचा शासन निर्णय आता लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असला तर मित्रांनो, तुम्हाला लिंक पण मी इथे प्रोव्हाइड करणार आहे। तर लवकरात लवकर ही वॅकन्सी येणार आहे। तर मित्रांनो, इथे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।